समजा आज तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर आहात आणि तुमच्यासमोर एक मोठे प्रशासकीय धर्मसंकट उभे आहे. परिस्थिती: तुमच्या AC केबिनमध्ये एक 80 वर्षांची अत्यंत गरीब, थरथरणाऱ्या हातांची आजी येते. तिला जगण्यासाठी सरकारी पेन्शन आणि धान्याची नितांत गरज आहे. पण अडचण एकच, तिच्याकडे ओळखीचा कोणताही पुरावा नाही. धर्मसंकट: तुमचे सरकारी नियम स्पष्ट सांगतात, कागदपत्रांशिवाय लाभ नाही. नियम मोडलात तर तुमच्यावर कारवाई होईल. पण जर नियमांवर बोट ठेवून त्या आजीला रिकाम्या हाताने परत पाठवले तर ती कदाचित उपाशी मरेल. तुमचा निर्णय. आता एक भावी अधिकारी म्हणून तुम्ही काय कराल? कठोर होऊन तिला हाकलून द्याल की भावूक होऊन नियम मोडाल? नीतिशास्त्राचे मार्गदर्शन. एक उत्तम अधिकारी या दोन्ही टोकाच्या भूमिका घेत नाही. तो आपल्या अधिकारांचा वापर करतो. तो तात्काळ आपल्या कर्मचाऱ्यांना त्या आजीचे ओळखपत्र जागेवरच तयार करण्याचे आदेश देतो आणि तिला नियमात बसवून मदत करतो. यालाच प्रशासकीय करुणा म्हणतात. तुम्ही या खुर्चीत असता तर काय केले असते? मला खाली कमेंट करून सांगा.